नमस्कार. नमस्कार सर्वांना माझा नमस्कार. आपण या ठिकाणी श्री सरस्वती विद्यालय खाडगाव रोड या शाळेच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण प्रयोग या ठिकाणी आपण चालू केलेला आहे आणि याचं सर्व श्रेय या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री शेळके सर यांच्या विचारातून या ठिकाणी ही कल्पना उदयास आली. नेहमीच शेळके सर या माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग शाळेमध्ये सुद्धा माहिती आणि तंत्रज्ञानामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवतात. एक इनोव्हेटिव्ह आयडियाज नेहमी या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भात सरांकडे असतात. म्हणून या आपल्या सर्व जगावर आलेलं एक मोठं संकट, या मानवजातीवर आलेलं एक मोठं संकट म्हणजे कोविड-19, यामुळं सर्व मानवजातीची वेगानं धावणारी पावलं आता थांबली आहेत. पण असं म्हणतात की थांबला तो संपला. पण या ठिकाणी आपल्याला खरंच जर एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल मनातून, तर ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला निश्चितपणे मार्ग सापडतो. कारण असं म्हणलं जातं, इच्छा तेथे मार्ग. आणि त्याच उद्देशानं या श्री सरस्वती विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री शेळके सर यांनी आपल्या लातूर जिल्ह्यातील आणि सर्व विद्यार्थ्यांना या जे काही आपलं शैक्षणिक नुकसान होत आहे, या शैक्षणिक नुकसान होण्यापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी, कारण शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, अखंड अविरतपणे चालणारी प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामुळं यामध्ये आपण खंड आणू शकत नाहीत, ती अखंड चालू ठेवली पाहिजे, असा त्यांचा एक विश्वास होता, असं त्यांचं एक मत होतं. आणि त्यातूनच ही आलेली कल्पना की आपण जर या विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि या मीडियाचा योग्य जर वापर करून घेऊन मुलांपर्यंत ऑनलाईन जर आपण पोहोचू शकू, मुलांना जे वॅकेशनमध्ये अभ्यासक्रम व्हायला पाहिजे तो वॅकेशनमधला होणारा अभ्यासक्रम जर आपण या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकलो, तर निश्चितच विद्यार्थ्यांना हा लाभ होणार आहे. आणि विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होणार आहे ते शैक्षणिक नुकसान निश्चितपणे टळणार आहे. विद्यार्थी घरी बसून या सर्व गोष्टीचा लाभ घेऊ शकतील, ही संकल्पना या विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी राबवली. आणि याचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी मी आपल्यासमोर युनिट नंबर 2.1 इंग्लिशच्या पुस्तकामधली आपली दुसरी कविता यू स्टार्ट डाईंग स्लोली ही आपल्यासमोर घेणार आहेत. सर्वप्रथम पुनश्च एकदा सरांचे सर्व या सरस्वती विद्यालयातील मुख्याध्यापक पर्यवेक्षक, त्यांना सर्व सहकार्य करणारे सर्व शिक्षकवृंद आणि ही ऑनलाईनची सुविधा करणारे जे काही सहकारी आहेत, त्या सर्वांचे या ठिकाणी मी मनस्वी आभार मानतो. आणि आपण या युनिटच्या या अभ्यासाला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. युनिट नंबर 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली. द पोएट इज पॅब्लो न्युरिडा. ही कविता आपण पाहणार आहोत. ॲक्च्युली द पोएम यू स्टार्ट डाईंग स्लोली written by the Pablo Neruda. The poet is a Spanish and who has written many inspiring and motivative poems, and especially his collection of poems, 20 love poems and sense of despair, that made the Pablo Neruda very popular and well known in the Spanish. He was very sensitive poet
who has written many motivative and inspiring poems also. And because of his extraordinary work, because of his contribution in the field of literature, he has got the World Best Award, the Nobel Prize in 1971. So today we are going to learn about the great poet and his poem You Start Dying Slowly. Actually, first of all, I am going to tell you about the summary in short theme of this poem. This poem is inspiring and motivating poem. The poet is speaking to all the readers. Poet is speaking to all the people and to keep their self-esteem intact. The title, You Start Dying Slowly itself, it means, in short, losing hope of happy future. The poet urges to keep readers happy and joyful life forever. The poet gives many type of instances, many type of circumstances, many type of examples that the people look towards the life. Because of that incidents, that people become nervous. You know that there are different kinds of setbacks, different types of problems, different types of defeats. There are some insults in our life, troubles in our life, and because of that trouble, because of that defeats, unsatisfaction, all the people become unhappy. And at that moment, the people trying to lose their hope, the people trying to lose their happiness. So the poet here urges all the readers that they should not lose their hope. They should not lose any moment that they can live the happy life. Here poet want to tell all the readers that there is life beyond that problem. There is life beyond the stress. There is life beyond the problems. So we should face all this problem. We should not have the negative thought. We must have the positive thought. We must have the confidence. We must face each and every moment and situation with confidence and live the life, relax, live the life happily, because the life we have got is a gift of God. We can get this life once in life. So we must enjoy all the life, because once we lose hope, once we lost life, we will not get back. Like the bubbles on the water. So we should not get the life back. So it means, in short, the poet advises us be positive. The poet advises us be relaxed and enjoy the life. Enjoy every moment of life. That is the summary, that is the theme of this poem, You Start Dying Slowly. Now we are going to learn the poem line by line. First of all, I read the first stanza. I hope that all of you students also read this stanza carefully and silently. The first stanza, you start dying slowly. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. If you become a slave of your problems, walking every day on the same path, if you do not change your routine,
if you do not wear the different colors, or you do not speak those you don't know, you start dying slowly. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. If you do not change your life when you are not satisfied with job or with your love, if you do not risk what is safe or the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from the sensible advice. So this is the whole poem. Now we understand the meaning of this poem line by line. First line, if you do not travel. All of you know that traveling is a means of communication. When we travel one place to another, we can get the knowledge. When we travel one country to another country, we know the different places. We meet the different people. We know the different customs. We know the different costumes, their traditions, their way of life, their thoughts, the great people in that country. So the poet here wanted to tell you that if you do not travel, the poet advises you to travel one place to another, because traveling increase your knowledge. Traveling gives you enjoyment. You know that many thousands of people every year they travel one place to another. Why they travel one place to another? Because our life is full of work, everyday routine life. So to get the relax, to get the satisfaction, to they can enjoy the nature, so we travel one place to another. The poet here wants to tell you that if you do not travel, it means if you do not go one place to another, if you do not go one place to another place, one country to another country, one village to another country, you do not get any knowledge. You do not meet the new people. You do not enjoy the beauty of nature. The poet wants to tell you that you must travel, and if you do not travel, you start dying slowly. It means you are losing the hope. You are losing the hope of future and happy life. So the poet wants to urge you that you must travel one place to another place. In the second line, if you do not read, friends, all of you know that reading is very important in our life, because reading is the great source of knowledge. So by reading books, we get the knowledge. We enrich our knowledge. We read biography, autobiography, different novel, drama, written by the great poetess, written by the great poet, writer. So all these people, they have written their own experiences, life experiences, good thoughts, different advices, morality that we can come to know through only by reading, because it definitely understand the world better. It is the better way to understand the world by reading. By reading, we can get lot of knowledge. We can become wise. It can be enrich your vocabulary. So reading is a very essential that the poet wants to tell you. So we must read it, because it is the necessary part of our life. We read, we read. We read for the different purposes. Reading for enjoyment, reading for knowledge, reading for humor,
there are different kinds of books that we can enjoy by reading. So the poet wanted to tell you, the poet wants to advise you that you must read, because reading is very important. And all of you know that, friends, books are our best friends. Books are our best guide. They guide us. So we must read, all of you. विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या 2 ओळीमध्ये या कवीनी आपल्याला प्रवासाचं महत्त्व सांगितलेलं आहे. इफ यू ट्रॅव्हल, आपण प्रवास केला पाहिजे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलं पाहिजे. जग हे इतकं सुंदर आहे. आपण एका देशातून दुसऱ्या देशात आपण बाहेर तरी कशाला जायची गरज. आपण आपल्या देशामध्ये जरी फिरलो, कारण आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी संस्कृती आहे, वेशभूषा आहे, वेगळी भाषा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांची संस्कृती आहे, त्यांचे विचार आहेत, रूढी परंपरा आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला जर आपण ट्रॅव्हल केलो, आपण जर प्रवास केलो, तर निश्चितपणे आपल्याला ते मिळू शकतात. कारण असं म्हटलं जातं, केल्याने देशाटन. आणि असं बऱ्याच वेळा असं म्हणलं जातं, एक म्हण आहे की एखाद्या माणसाकडे म्हणलं जातं, हा माणूस खूप हुशार आहे, या माणसाला सगळ्या गोष्टी जमतात, कारण हा 12 गावचं पाणी पिलेला आहे, असं म्हणलं जातं. याचा अर्थच तो होतो की आपण वेगवेगळ्या जर ठिकाणी गेलो, आपण घर सोडून आपण जर बाहेर पडलो, तर आपल्याला हे जग कळेल. सांगायचा उद्देश कवीचा की तुम्हाला जग पाहायचं असेल तर बाहेर पडा. पण सध्याची कंडिशन तशी नाही म्हणा. सध्याची जी परिस्थिती आहे ती आपल्याला घरातच राहायचं आहे. बी सेफ ॲट होम टू सेव्ह फ्रॉम द करोना. दुसऱ्या लाईनमध्ये कवीनी वाचनाचं महत्त्व सांगितले. रीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाचन किती महत्त्वाचं आहे. आपण वाचन केलंच पाहिजे, कारण वाचनानं आपली ज्ञानसंपदा वाढते. ज्ञानाने आपलं ज्ञान हे अतिशय ज्ञानसंपन्न आपण होतो, आणि त्याच्यामुळं वाचन खूप महत्त्वाचं आहे. ग्रंथ हेची गुरु. या ग्रंथामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतात. मुलांनो, पुस्तक वाचूनच कितीतरी लोक महान झालेले आहेत. पुस्तक वाचूनच कितीतरी लोकांना प्रेरणादायी विचार मिळालेले आहेत. आणि या पुस्तक अनेक थोर पुरुषांचे, थोर महात्म्यांचे विचार, आत्मचरित्र वाचून अनेक लोक प्रभावित झाले आहेत. यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन, यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेकांनी आपले विचार मांडलेले आहेत. हे विचार वाचनामुळेच हे सर्व घडलेले आहेत. वाचन असं म्हटलं जातं, वाचाल तर वाचाल. आपण जर वाचन केलं तरच हे सगळं साध्य होऊ शकतं. म्हणून वाचनाचं महत्त्व कवीनी दुसऱ्या ओळीमध्ये सांगितले. आपण वाचाल तरच आपण वाचू, कारण वाचनामुळे आपल्याला सर्व गोष्टी साध्य होतात. वाचनामुळे आपलं ज्ञान वाढतं. आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाहीत, ज्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात त्या मिळू शकतात. मग डिक्शनरी असेल, बायोग्राफी असेल, एन्सायक्लोपीडिया असेल, ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टीतून आपण वाचन करू, त्या माध्यमातून आपण मिळू. कारण वाचनामुळंच आपल्याला सर्व गोष्टी मिळणार आहेत, आणि पुस्तक वाचनामुळं आपल्याला ते मिळणार आहेत. म्हणून कवीचं म्हणणं आहे, तुम्ही जीवनामध्ये काहीतरी येऊन निश्चित वाचलं पाहिजे, काहीतरी वाचन केलंच पाहिजे. प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे. कोणाला ग्रंथ आवडतात, कोणाला ॲटोबायोग्राफी आवडतात, आत्मचरित्र आवडतात, पण हे आपण वाचलंच पाहिजे. प्रत्येक पुस्तक हे आपल्याला काहीतरी मिळवून देत असतं. कारण सर्वात आपल्याला जर कोणी मित्र नसेल तर आपल्या सर्वात जवळचा मित्र कोण आहे, तर ते पुस्तक आहेत. ग्रंथ हे आपल्या सर्वात जवळचे मित्र आहेत, आपल्या सर्वात जवळचे आपले गुरु आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करतात. सो दॅट्स वाय द पोएट वॉन्ट्स टू all of you reader, all of you students, that you must read at least every day. We must read everything because it boosts your knowledge, it can enrich your knowledge. Now we turn to the third line. If you do not listen the sound of life, if you do not read the sound of life, here the poet used the figure of speech metaphor. He directly compared the sound of life. Here, sound of life. Sound of life means sound of life. The meaning is very symbolic.
The sound of life means direct, it is connected to the life. The life, what we live, we have to know about the life. We have to understand the needs of life. We have to understand the nature. The life is full of happiness. The life is full of experiences. So we have to understand that experiences. We have to understand the inner voice, that the intention of the poet is here, that we have to understand the life. What is life? What the life needs? What we have to do, that the poet wants to tell us that. Here, the sound of life. Here the poet wanted to tell you about the nature. The God has created the beautiful nature. The nature is full of beautiful and melodious voices, melodious sounds, the birds twittering and chirping sounds. There is a sound of wind that we can feel. So feel that experiences, feel that nature, enjoy the nature, experience the world, because this world, the nature is the best teacher. We learn a lot of things from the nature. So the poet's attention is here that we have to turn towards the nature. We have to understand the need of life. We have to understand the life and don't be negative. Always find the positive approach, attitude towards your life. That the poet wanted to tell you, all of you readers. मुलांनो, if you do not listen the sound of life, here कवी या ठिकाणी कवीला असं सांगायचं आहे की जीवनाचा अर्थ समजून घ्या. जीवनामध्ये काय आवश्यक आहे, आपल्या या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा पॉझिटिव्ह असावा, सकारात्मक असावा, ज्यामुळे तुम्हाला जीवन अतिशय चांगलं जगता येईल, ज्यामुळे तुम्हाला जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आनंद घेता येईल, जीवन जगण्याचा तुम्हाला आनंद मिळू शकेल. म्हणून कवी या ठिकाणी तुम्हाला साऊंड ऑफ लाईफ, जे आपल्याला अंतर आत्म्याची आवाज, आपल्याला काय हवं आहे काय नको आहे ते आपण ओळखलं पाहिजे आणि त्यानुसार आपण जीवन जगलं पाहिजे, असं कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. नेक्स्ट लाईन, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ. ॲप्रिशिएट म्हणजे ज्याला आपण प्रशंसा करणे. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. द पोएट here wanted to tell all the reader that we have to understand, we have to find out our own abilities, we have to find out our inborn skill, we have to understand what we have, what I can do. We have to understand our self, because unless and until we respect ourselves, the other people will not give respect to you. So we must respect to ourselves. We have to appreciate our own, what I can do, what is my ability, what I can do properly, what are the beneficial point, the inborn skills that I have. So we have to use that inborn skill, we have to use that attitude towards life, and we should appreciate yourself. Friends, all of you know that we must know ourselves. There is a great example in our Mahabharata, the great epic Mahabharata. There is example of when in Kurukshetra, Arjun was not ready to fight with his brothers. When he saw his teacher, his brothers, all of in front of him, he lost his hope, he lost his confidence. Though Arjun was the greatest warrior, Arjun was the greatest archer in that time, but he lost his hope, he lost his confidence,
and he was unable to weapon against his all the brothers, against his opponents, against his all the enemy. But at that time, Lord Krishna, who advised him, who motivated him and arise his own confidence and told that you can do this war, you can fight with all these enemies, because you have all these abilities. You are the greatest warrior, you are the greatest archer in this world. And so in that way the Arjun was ready to fight against the Kaurav, against all his opponents. विद्यार्थी मित्रांनो, या ओळीमध्ये इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, आपण स्वतःचं खूप प्रशंसा करायला नको आहे, पण आपण स्वतःबद्दल निश्चितपणे आदर बाळगायला पाहिजे. आपण स्वतःबद्दल निश्चितपणे आपला सन्मान केला पाहिजे. आणि त्यासाठी या ओळीमध्ये, या लाईनमध्ये कवीला असं सांगायचं आहे की तुम्ही तुमचं स्वत्व सोडू नका, तुम्ही स्वला ओळखा, तुम्ही स्वतः जागे व्हा, तुम्ही स्वतःचा आदर करा, सन्मान करा. तुमच्या स्वतःतले जे कौशल्य आहेत, तुमच्या स्वतःतल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ओळखा आणि तुम्ही तुमचा स्वतःचा पण आदर करा. आणि जर तुम्ही असं करत नसाल, इफ यू डू नॉट ऑल दिस थिंग, इट मीन्स वन्स अगेन आय रिपीट फ्रॉम द फर्स्ट लाईन, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, if you do not listen the sound of life, and if you do not appreciate yourself, if you do not do all these things, the poet urges you, tells you that you start dying slowly. It means you are losing the hope of happiness, you are losing the hope of, means you are turning towards the negative thoughts, you are turning towards the nervousness. To stop that, be positive and enjoy the life. That the poet wanted to tell in the first paragraph. Now friends, we are going to turn to the next stanza. When you kill your self-esteem, when you kill your self-esteem, you do not let others you. When you do not let others help you, you start dying slowly. Here the poet wants to tell you, the poet addresses you, if you kill your self-esteem, self-esteem means self-respect, a feeling of being happy with your own character. We must be happy with ourselves, we must give the respect to ourselves. That is a feeling of being happy with your own character, your abilities, that you do not lose or kill your self-esteem in at all cost. Any condition you should not lose that your self-esteem, your self-abilities. If you lose your self-abilities, if you lose your self-esteem, it means you start dying slowly. You lost your hope, you lost your confidence, you lost the enjoyment, the enjoy of the happy life. So you must keep your own self, you must keep your self-confidence here. The next line, the poet wants to tell, when you do not let others help, when you do not let others help you, you start dying slowly. It means if you do not take help of others. Friends, all of you know that we cannot live our life without others' help. No one in the world is the perfect man. Any time, any moment, anywhere we can get the help of others. We need the others' help. And the poet wants to tell you that you must help others. At the same time,
you must take the help of others also, because the poet wanted to tell you that you must give the respect to the other's help. What kind of help is not important, but you must take the help and give the respect to others. And if you do not take the help of anybody, the poet wanted to tell you that you start dying slowly. It means you are losing your hope, you are losing your confidence, you are losing the view, the approach towards the happy life and joyful life. विद्यार्थी मित्रांनो, कवी दुसऱ्या स्टांजामध्ये असं सांगतो की तुम्ही स्वतःचं स्वानंद, स्वतःचं जे काही स्व अभिमान आहे तो तुम्ही विसरू नका. स्वतःबद्दल तुम्ही अभिमान बाळगला पाहिजे, स्वतःचा तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे, स्वतःच्या तुमच्या चरित्र, तुमचं कॅरेक्टर याबद्दल तुम्ही स्वतःबद्दल निश्चितपणे स्वतःचा सन्मान केला पाहिजे. कारण आपण जर आपला सन्मान केला तर दुसरे आपला सन्मान करू शकतील. आपले विचार, आपले आचार, आपलं वर्तणूक, आपलं ॲटिट्यूड या सगळ्यांचा आपण विचार चांगल्या पद्धतीनं केला पाहिजे. स्वतःचाही सन्मान केला पाहिजे, दुसऱ्यांचाही सन्मान केला पाहिजे. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट या पद्धतीनं आपण ते केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर कवी दुसऱ्या ओळीमध्ये असं सांगतो, यू डू नॉट लेट अदर हेल्प यू. आपण दुसऱ्याची मदत घेतली नाही तर आपल्याला जीवनामध्ये अनेकांची मदत घ्यावी लागते. कारण जगामध्ये परिपूर्ण असा कोणच नाही, प्रत्येकाला काही ना काही मदत घ्यावीच लागते. आपल्याला इतरांच्या सहकार्यानंच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मी एकटा सर्व काही करू, मी सर्वस्व आहे असं होऊ शकत नाही. कारण आपल्याला जीवनामध्ये छोट्या छोट्या मदत घ्यावी लागतात. आणि जेव्हा इतर लोक तुम्हाला अशी मदत करतील, इतर लोक जेव्हा मदतीचा हात तुमच्यासमोर पुढं करतील, तेव्हा अशा वेळेस निश्चितपणे तुम्ही त्यांची मदत स्वीकारली पाहिजे आणि ती मदत तुम्ही स्वीकारा असं कवीचं म्हणणं आहे, कवीचा आग्रह आहे. आणि जर तुम्ही असं करत नसाल तर यू आर डाईंग स्लोली, म्हणजे तुम्ही जीवनाच्या आशा गमवत आहात. हे सुंदर जीवनाबद्दलचा तुम्ही आनंद गमवत आहात. या जीवनाबद्दलचा जे काही खऱ्या अर्थानं आनंद, मौजमजा आहे, आत्मविश्वास आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही हळूहळू तुमच्यातला कमी होत आहात. मुलांनो, या ठिकाणी जे लाईन वापरली, यू आर डाईंग स्लोली, डाईंग वर्ड इट इंडिकेट्स दॅट यू आर नॉट डाईंग ॲट दॅट मोमेंट. डाईंग मीन्स ॲट दॅट मोमेंट यू आर लूजिंग युअर कॉन्फिडन्स, you are losing your hope. That is the meaning behind that word dying. म्हणजे डाईंग याचा आपण प्रत्यक्ष शब्दशः अर्थ न घेता आपण याचा अर्थ असा घ्यायचा की एखादी गोष्ट, एखादी नकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतील तर याचा अर्थ असा की आपला आत्मविश्वास कमी होते, आपण नैराश्याकडे चाललो आहोत, आपण उदासीनतेकडे चाललो आहोत असा याचा अर्थ होतो. म्हणून आपण या गोष्टी टाळाव्यात आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन समृद्ध करावा आणि आपण या जीवनाचा मनमुराद आनंद घ्यावा असं कवीला या ठिकाणी सांगायचं. नेक्स्ट स्टांजा नंबर 3. इफ यू बिकम द स्लेव ऑफ बॅड हॅबिट्स, if you become the slave of bad habits. All of you know that habits, we have two types of habits, good habits and bad habits. The poet here wants to tell you that don't be the slave of bad habits. You know that bad habits always when we have bad habits, bad habits mean unhealthy. Bad habits leads to the distress. When we have the bad habits, when we have distress, we do not feel properly, we suffer from the different diseases because of the bad habits. So we become the addict of the bad habits. We have distress, we have to feel, we have to go through different types of the problems. So all it leads to the distress, and because of that we unable to
अनेबल टू एन्जॉय लाईफ. आपण जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. पण गुड हॅबिट्स दॅट ऑलवेज आर हेल्दी, गुड हॅबिट्स दॅट गिव्स यू हॅपीनेस, we can enjoy life. So the poet wants to tell you that don't become the slave of the bad habits, because these bad habits can change your life. Habits, we know, all of you know that habits change our life, but only the good habits change our life. Good habits can be turned good thoughts. We have the moral thinking and everything. So we must have the good habits. We have to avoid, we don't be the slave of the bad habits, because bad habits always goes toward the distress, and because of that we cannot enjoy the life. So the poet advises all the readers, all of you, that you must have the good habits. We should not become the slave of the bad habits. म्हणजे कवी या ठिकाणी तुम्हाला वाईट सवयीचा तुम्ही गुलाम होऊ नका असं सांगतोय. कारण आपण जर वाईट सवयी जर लावल्या तर वाईट सवयी या आपल्याला आपल्या आरोग्यास घातक असतात. वाईट सवयीमुळे आपल्याला अनेक आजार होतात. वाईट सवयीमुळे आपल्या जीवनाचा पूर्ण आनंद आपण घेऊ शकत नाहीत. म्हणून आपण या सर्व वाईट सवयी सोडून दिल्या पाहिजे. वी हॅव टू गिव्ह अप ऑल द बॅड हॅबिट्स. वी शुड नॉट बी अंडर कंट्रोल ऑफ द बॅड हॅबिट्स. वी ऑलवेज हॅव द गुड हॅबिट्स, because of good habits you can enjoy the life. Because of the good habits you can live the life happily. You can live the life very, very enjoyfully. So next the poet wants to tell, walking every day on the same path. Walking every day on the same path, it means if you do not change your life, you do not wear the different colors. Walking every day on the same path, try to understand the meaning of this line. It means we have same routine in our life, from the beginning of the day at the end of the day. So the poet wants to tell you that we have to change your routine, because sometimes we have to change our routine, because we know that change is the law of nature. परिवर्तन संसार का नियम आहे. आपण बदललं पाहिजे. पण मुलांनो, कवीला या ठिकाणी एकच गोष्ट सांगायची आहे की बदल हा सकारात्मक असावा. चेंज शुड बी रिअलिस्टिक. The change should be positive. That can be change your life. The change that you want to accept, that is negative. That can destroy your life. You should not accept that change. Or you know that there are some good routines in our life. Get up early in the morning, exercise, to have the healthy food, to be with the good company, to have the friendship, to read the good books. All these are the good things that we do every day. That is, but the poet wants to tell you that we have to change some routine. All of you are well known that nowadays everyone's routine is changed because of the great disaster, the great calamity that we have now, because that is the coronavirus. Everyone's routine is changed now because of that virus. But you know that there is some positive and negative aspect of each coin. प्रत्येकाचे सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी असतात. काही चांगल्या बाजू असतात, काही वाईट बाजू असतात. आज जो कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यामुळे सर्वांची रुटीन बदललेली आहे. चेंज द लाईफ. अतिशय गतिमान आणि वेगाने चालणारी ही वाहनं पावलं थांबलेली आहेत.
आपण सर्वजण घरात आहोत आणि या चेंज रुटीन केल्यामुळं आपलं काय झालं तर आज आपण सर्वजण कुटुंबात समावित आहोत. आपण आज आपल्या सगळ्या कुटुंबांना वेळ देत आहोत. आपण आपले आई वडील घरातले मुलं त्यांची आजी आजोबा यांच्याबरोबर वेळ घालवत आहेत. मोबाईल टी व्ही किती वेळ पाहणार. या सगळ्या गोष्टी पाहून कंटाळल्यानंतर त्यांना या सगळ्या नात्यांचं महत्त्व कळालं. ही एक चांगली बाजू आहे. म्हणून कवीला या ठिकाणी म्हणायचे चेंज द रुटीन समटाईम्स. कधी कधी आपलं रुटीन बदललं पाहिजे, कारण यामुळं आपल्या जीवनामध्ये एक सकारात्मक विचार येऊ शकतात. आणि म्हणून आपण वी हॅव टू चेंज द लाईफ. वी शुड नॉट बी वॉक ऑन द सेम पाथ. त्याच मार्गावर न चालता आपण कधी वळलं पाहिजे, आपल्या वेगळ्या दिशेला गेले पाहिजे. पण कवीला या ठिकाणी सूचित करायचं आहे अशाच दिशेला जा, अशाच दिशेला वळा, असाच तुम्ही चेंज निवडा जो सकारात्मक असेल, जो तुमचा जीवनाचा आनंद हिरावून घेणार नाही, तो जीवन तुमचं अतिशय आनंदही आणि प्रफुल्लित करेल. असाच सकारात्मक चेंज तुम्ही निवडा असं कवीला या ठिकाणी सांगायचं. नेक्स्ट, इफ यू डू नॉट वियर डिफरंट कलर्स. If you do not wear the different colors, here the poet wants to suggest you, life is colorful. जीवन किती रंगीन आहे. ईश्वरानं या जीवनामध्ये या निसर्गामध्ये विविध रंगांची फुलं निर्माण केलेली आहेत. असं एकाच रंगाचं सगळं विश्व राहिलं असतं, एकाच रंगाची झाडं राहिली असते, एकाच रंगाचं फूल राहिलं असतं, एकाच रंगाचं सगळं राहिलं असतं, ते या जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला असता. म्हणून कवी म्हणतोय do not wear, if you do not wear the different color, sometimes try the new clothes, try the different colors and look the change yourself. We know that every day we wear the different types of the colors. Now this is the very fashionable age. Different types of fashions are there. Enjoy that fashion. Don't think about your age. Don't think about the situation. Sometimes you have to wear some different clothes. कभी different color try करो. कधी कधी आपण वेगवेगळ्या रंगाची कपडे घातली पाहिजे. बघा जरा अनुभव, आपण एकाच प्रकारचे कपडे घालतो, एकाच प्रकारचं आपलं जीवन असतं, एकाच प्रकारची स्टाईल असते. थोडं जीवन बदलून बघा, थोडं नवीन काहीतरी बदल स्वीकारून बघा तुम्हाला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, बघा तुम्हाला जीवनाकडे. मुलांनो, आपण जेव्हा एखादा नवीन ड्रेस खरेदी करतो, जेव्हा आपण एखादी गोष्ट नवीन गोष्ट आपण परिधान करतो, तर बघा तुम्हाला काय कॉन्फिडंट फील होतो. एखादा आवडणारा शर्ट, टी शर्ट, जीन्स किंवा एखादा ड्रेस तुम्ही जेव्हा घालता तेव्हा तुम्हाला एक कॉन्फिडंट फील होतो. तो कॉन्फिडंट येत असतो त्या ॲटिट्यूडमुळे, त्या ड्रेसमुळे. आणि म्हणून आपण नवनवीन गोष्टी परिधान केल्या पाहिजे. कवीला एकच सांगायचं आहे की नवीन गोष्टी तुम्ही स्वीकारावं. एन्जॉय द कलरफुल लाईफ. हे जीवन एवढं सुंदर आहे. ब्युटिफुल नेचर. या निसर्गाकडे बघा, पानं, फुलं, नद्या, डोंगर, दऱ्या, किती सुंदर निसर्ग बनवला आहे. वाळवंट आहेत, हिमाच्छादित पर्वत आहेत, या सगळ्या गोष्टी सुंदर आहेत. याच्याकडे बघा. ती नवीन रूप आपल्या नवीन रूपामध्ये येतात. जेव्हा नवीन ऋतू निर्माण होतो, स्प्रिंग ऋतू येतो, अशा वेळेस सर्व निसर्गामध्ये झाडांना नवीन पालवी फुटते. निसर्गसुद्धा नवीन रंगांची फुलं धारण करतो. निसर्गसुद्धा नवीन पालवी धारण करतो आणि आपल्याला या ऋतूचं स्वागत करतो. तसं मुलांनो, तुम्हीसुद्धा आपलं जीवन अतिशय सुंदर या फुलाप्रमाणे विविध रंगी बनवण्यासाठी कधी बदललं पाहिजे. यू ट्राय टू न्यू कलर्स समटाईम्स. आपण कधी नवीन धारण केलं पाहिजे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती तुमच्यात वाढेल, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे तो बदलेल आणि तुम्ही जीवन खूप सुंदर जगाल, असं कवीचं म्हणणं आहे. आणि जर तुम्ही हे करत नसाल तर तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, असं त्यांना सांगायचं आहे. इफ यू डू नॉट वियर द डिफरंट कलर्स or you do not speak though you don't know. In the next line, the poet tells you, you do not speak to those you don't know. Means we have to speak the strangers. We have to speak the people who don't know. Why the poet wants to tell you that? I don't like to speak that person because he is not good, his attitude is not good. So I don't like to talk, don't like to converse with that student, with that person.
The poet want to tell you that you must try to speak the strange people. The intention, the purpose of the poet behind this line, behind this suggestion is that connectivity is very important. Unless and until we connect with other people, unless and until we converse with other people, how we can understand their feel, how we can understand his thought, how can we understand his view. So we must speak, we must converse, we must interact with these people, because it can create the feeling of humanity, it can create the feeling of brotherhood to each other, it can increase the love between two people. So we must be converse, we must be interact with others. कवी या ओळीमध्ये सांगतोय, इफ यू डू नॉट स्पीक टू दोज हू यू डोंट नो. अपरिचित व्यक्ती, ज्या व्यक्तींना तुम्ही कधी बोलत नाही, ज्या व्यक्तींशी कधी तुम्ही संपर्क केला नाही, अशांना सुद्धा तुम्ही बोला. कारण बोला, आपण इतरांशी संपर्क केला, इतरांशी आपण सुसंवाद केला, तर सुसंवादातून आपल्याला अनेक गोष्टी प्राप्त होतात. त्या व्यक्तीचे विचार कळतात, त्या व्यक्तीचं मत कळतं, आणि यामधूनच माणसं जोडली जातात. असं म्हटलं जातं, ज्योत से ज्योत जलाते जलो, प्रेम की गंगा बहाते चलो. आपण एकमेकांना बोलत गेलो नाही, आपण एकमेकांमधली मनं जर आपली जोडत गेलो नाही, तर हा मानवतेचा प्रसार, मानवतेच्या प्रेमाचा प्रसार, बंधुभाव प्रसार होणार नाही. आणि आपण एकमेकांना बोलत राहिलो, एकमेकांना सहकार्य करत राहिलो, एकमेकांशी आपण हितगुज करलो नाही, तर आपले मित्र वाढतील. आपण एकमेकांना समजून घेऊ. आणि कवीला नेमकं हेच सांगायचं आहे की तुम्ही जर असं करत नसाल, इतरांशी सुसंवाद साधू शकत नसाल, इतरांशी बोलत नसाल, तर बोला. कारण त्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तींचे विचार, ज्या ठिकाणी जाताल त्या ठिकाणी तुम्ही त्या लोकांची रूढी परंपरा समजतील, त्या लोकांचे आचार विचार समजतील, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला होईल. म्हणून तुम्ही अशा लोकांशी सुद्धा सुसंवाद साधा, ज्या लोकांचा तुम्ही कधी बोललेला नाहीत, ज्या लोकांना कधी तुम्ही भेटलेला नाही. जर तुम्ही असं करत नसाल, यू आर डाईंग व्हेरी स्लोली. इफ यू अवॉइड टू फील द पॅशन, इफ यू अवॉइड द फील द पॅशन and their turbulent emotions. In the next line, the poet tries to tell you, you avoid to feel the passion. You should not avoid the passion. You should not avoid the emotions, because the poet advises you to create the sensitivity among us. Because our mind is unsteady. We have to control our feelings. We have to control our emotions. Because if you control our emotions and if you control our all the things, since try to be aware, try to be awake, the sensitivity among us. आपण वेदना जाणवल्या पाहिजे, आपण इतरांना मदत केली पाहिजे, आपण इतरांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. आणि जर आपण इतरांच्या भावना, कारण मुलांनो इथं कवीने म्हणलेलं आहे, देअर टर्बलंट इमोशन्स. टर्बलंट इमोशन्स अस्थिर, टर्बलंटचा अर्थ काय? अनस्टेडी. आपल्या भावना, आपले विचार, आपलं मन हे अस्थिर आहे. कारण मनावर नियंत्रण मिळवणारं आतापर्यंत जगात तर कोणी मिळू शकलं नाही. वी कॅनॉट सर्च, वी कॅनॉट फॉलो अँड परसूट द माइंड, बिकॉज माइंड स्पीड इज सो फास्ट. सो वी हॅव टू कंट्रोल युअर इमोशन्स. We have to create the sensitivity in us, create the passion in us, and if you create that passion, that feeling in us, then look at the shining, look at the brightness in our eyes, that will, you cannot be hide that shining and brightening of your eyes, those which make your eyes listen, and you start beat fast, and your heart beat fast, you start dying slowly. And if you do not do so at that time, it means you start dying slowly. विद्यार्थी मित्रांनो, या स्टांजामध्ये कवीने तुमच्या भावनावर तुमच्या नियंत्रण ठेवा. आपण संवेदना निर्माण केल्या पाहिजे, प्रत्येकाच्या प्रती आपण संवेदनशील राहिलं पाहिजे असं कवी म्हणतोय. कारण असं म्हणतात, वेदना जाणावया जागवू संवेदना. आपण इतरांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, इतरांचे विचार समजून घेतले पाहिजे, इतरांचं मन जाणून घेतलं पाहिजे. पण हे मन अस्थिर आहे, हे मन चंचल आहे,
हे खूप वेगानं धावतो. या वेगानं धावणाऱ्या मनाला तुम्हाला लगाम घालता आला पाहिजे. आणि जर तुम्ही असं करू शकाल तर निश्चितपणे तुम्ही तुमचं जीवन सार्थक करू शकाल. जर तुम्ही असं करत नसाल, इफ यू डू नॉट डू ऑल दीज थिंग्स, इट मीन्स यू आर स्टार्ट डाइंग स्लोली. यू आर लूजिंग द होप ऑफ युअर लाईफ. यू कॅनॉट you cannot enjoy the life. Now we turn to the last stanza. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, the poet here wanted to tell you that if you do not change your life, तुमचं जीवन जगण्याची पद्धत काही वेळा तुम्हाला बदलावी लागेल. If you do not satisfied with your job, what the work you do. Sometimes some people are not satisfied with your job. They do the job to earn money, but by heart, but by mindly they do not do that job. The poet wanted to tell you, all of you, that you do that job that you like. You do that work you like. The work that you heartily do, that work will be very fruitful. That will give the positive result to all of you. So we must do the work or job that we like to do. And at the same time, the poet advises you that if you are not satisfied, if you are not satisfied with your love, if you are not satisfied with the relation, you have to give up that relation. You have to break that relation, because where you are not satisfied, where you are not happy with that relation, with that love, at that time there is no need to be keep that relation retained. So we must break at that time, change that relation, change your view towards the life, and try to be enjoy the life with a positive approach. Next line, if you do not risk or what is safe for the uncertain. The poet here wanted to tell you about the risk of life. Sometimes we do our life very safely. आपलं जीवन आपण खूप सुरक्षित जगण्याचा प्रयत्न करतो. पण खरं जीवन काय आहे, कवी काय सांगतोय? We have to take the risk. We have to take the risk, because those who take the risk can reach the highest peak of success. Those who play the gamble in the life, that person can enjoy the life. That person is a very successful person in the life. So the poet wanted to tell you that accept the challenge, take the challenge, whatever the challenge. Don't be afraid. Don't lose your confidence if there is a risk, if there is a gamble in the life. Accept that challenge willingly, because those who accept the great challenge, the difficult task, that person is also the successful person in the world. मुलांनो, कवी या ठिकाणी तुम्हाला म्हणतोय की जीवन बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनासारखं काम मिळालं नसेल तर अशा वेळेस तुम्ही ते बदलू शकता. कधी कधी काही माणसांशी आपलं नातं हे जमत नाही. त्या नात्यामुळे आपण दुःखी होतो, असमाधानी होतो. अशा वेळेस अशा नात्यांशी आपण जुळले राहणं. आता असं नातं जोडण्याला काही अर्थ नाही, कारण ज्या व्यक्तीशी आपल्याला प्रेम वाटत नाही, ज्या व्यक्तीशी आपल्याला आस्था वाटत नाही, माया वाटत नाही, अशा व्यक्तीबरोबर आपण संबंध जोडून तरी काय फायदा. अशा वेळेस आपण ते संबंध तोडलेले चांगले, किंवा आपण त्यापासून दूर राहिलेले चांगलं, असं कवी या लाईनमध्ये सांगतो. आणि पुढे तो सांगतोय, रिस्क, जोखीम, आयुष्यामध्ये जोखीम घेतली पाहिजे. कारण आपण आपलं जीवन अतिशय सुरक्षितपणे जगत असतो, पण यावेळेस खरा यशस्वी कोण असतो? जो खूप मोठी जोखीम स्वीकारतो. अशक्यप्राय अशा प्रकारचं कार्य एखादा व्यक्ती स्वीकारत असतो, तोच व्यक्ती जगामध्ये महान ठरलेला आहे, तोच व्यक्ती जगामध्ये सर्वपरिचित झालेला आहे. असं अशक्यप्राय काम तुम्ही स्वीकारलं पाहिजे. यू हॅव टू ॲक्सेप्ट द चॅलेंज. आपण आज जीवनामध्ये अनेक आपल्याला चॅलेंज येत असतात, अनेक जीवनामध्ये आपल्याला रिस्क घ्यावी लागते. अशा वेळेस न घाबरता अतिशय धीरानं तुम्ही हे रिस्क घेतली पाहिजे, तुम्ही जोखीम उठवली पाहिजे. कारण असं म्हटलं जातं, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. आपण तसं केलंच
तरच आपण ते साध्य करू शकतो, असं कवी या ठिकाणी म्हणतो. If we do not go after a dream, now the poet turns to the dream. All of you know the students, dream. Each and every person has his own dream. प्रत्येकाचं स्वप्न असतं. It is well said that everyone has a dream. Everyone sees the dream. But only few people in the world who accomplished, who fulfilled and who successful in their dream. जीवनामध्ये स्वप्न तर सर्वच बघतात हो, पण स्वप्न साकार कोणाची होतात, जे या स्वप्नाच्या मागं धावले, जे हे स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र झगडले, या ध्येयासाठी त्यांनी दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस केला, असेच व्यक्ती या स्वप्नपूर्ती करू शकले. स्वप्न बघणं हे सोपं असतं, स्वप्न साकारणं खूप अवघड असतं. म्हणून मुलांनो, स्वप्न जरूर पहा, पण ते साकार करण्यासाठी तेवढेच अथक प्रयत्न करा. कारण हे अथक प्रयत्न जर आपण केले नाही तर आपण हे आपले स्वप्न, आपले ध्येय आपण गाठू शकणार नाही. सो द पोएट वॉन्ट्स टू टेल यू द इम्पॉर्टन्स ऑफ ड्रीम. जीवनामध्ये ध्येय, जीवनामध्ये स्वप्न, जे पॅशन आपण म्हणतो, त्याचं खूप महत्त्व आहे. कारण ते जर आपण साध्य केले नाही, बिकॉज द मॅन विदाउट द गोल, द मॅन विदाउट द ड्रीम, we cannot see to that man, because every person, even a small child, he has its own dream. The dreams are different according to the age. आपल्या वयामानानुसार आपले स्वप्न बदलत जातात मुलांना, पण आपण हे स्वप्न बघायचं सोडलं नाही पाहिजे. कारण हे आपल्याला माणसाचं जिवंतपणाचं लक्षण असतं. ते आपण साकार करण्यासाठी झगडलं पाहिजे, अविरतपणे आपण संघर्ष केला पाहिजे, आणि तरच आपलं हे स्वप्न साकारू शकतो. The great Swami Vivekananda said, "Arise, awake and stop not until you have to reach your goal and dream." उठा, जागे व्हा आणि आपलं ध्येय आणि आपलं स्वप्न साध्य होईपर्यंत थांबू नका. त्याचप्रमाणे आपण कार्य केले पाहिजे, आणि हे तुम्ही केलंच पाहिजे. यू मस्ट डू ऑल दिस थिंग्स, and if you do not all these things, it means you are losing the hope, you are losing the enjoy of your life. At least once in your lifetime to turn away from the sensible advice. The last two lines. At least once in your lifetime you run away from the sensible advice. We should not be run away. Sensible advice. So many people give us advice. Our mother, our father, our teacher, our friends, all people gave us advice, sensible advice, how to live the life, how to live the life, how to view towards all the life. But sometimes we neglect that sensible advice. Nowadays we are suffering from the great disaster, the coronavirus. Our respected Prime Minister giving the sensible advice to all the Indian people and all the people. But even though in that condition, some people are not accepting that advice. Still, they are not staying at home. They are not following this sensible advice, and they are suffering from that the virus. We must follow. We must understand the sensible advice. We must keep in mind what the other people, what our parent and teacher give us that advice. मुलांनो, या शेवटच्या 2 ओळीमध्ये आपल्याला जो सल्ला दिला जातो, एक विचार, त्याला सेन्सिबल ॲडवाईस, वाईज, फुल ऑफ कॉमन सेन्स, आपल्याला चांगले विचार, काही मार्गदर्शन केलं जातं. हे मार्गदर्शन आपण बऱ्याच वेळा त्याला नकार देतो. तर असं आपण न करता त्याचा विचार केला पाहिजे, सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह ॲप्रोच त्याकडे घेतला पाहिजे. हे मला का सांगतायत, ह्या सर्व ज्ञानी लोक जे आपल्याला मार्गदर्शन करतायत, हे मार्गदर्शन करताना आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला नको. आपण जीवनामध्ये एकदा तरी अशा सेन्सिबल ॲडवाईस घेतला पाहिजे. कारण मुलांनो, मार्गदर्शनामुळेच आपण मोठे होतो. जगामध्ये असा कोणीच नाही जो विदाऊट गायडन्स, म्हणजे मार्गदर्शनाशिवाय मोठा झाला आहे. प्रत्येकाला मार्गदर्शन लागतंच, कारण त्याच्याशिवाय आपण मोठं होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण अशा प्रकारच्या सेन्सिबल ॲडवाईस फॉलो केल्या पाहिजेत, त्या आपण पालन केल्या पाहिजेत. आणि हे जर आपण करत नसाल, इफ यू डू नॉट
change the life, if you do not satisfy, if you do not all these things, it means that your approach, your way of life towards is not good. You must think positively. You must think that things that change your life. So be hopeful towards life. Be always view towards the life. Life is very beautiful. Life is very enjoyable. So we must enjoy that life. There are so many problems in our life, personal problems. There are so many stress in our life. There are defeats. There are victories in our life. But even that condition, we should not keep our mind cool. And we must think only positive approach towards the life, because life is beautiful. Enjoy the life and be your life, spend your life very happily. That is the message of this poem, You Start Dying Slowly. Thank you very much.